बघा, एका पत्र्याच्या पेटीची लांबी, रुंदी, उंची अनुक्रमे 12 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आहे. जर पेटीला बाहेरून संपूर्ण बाजूने रंग मारायचा असेल किंवा असल्यास 150 रुपये प्रति चौसेमी प्रमाणे लागणारा खर्च किती? प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? प्रश्न कोणताही असू द्या, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, लगेच सापडतो. हे वारंवार सांगण्याचं कारण दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकरं विचारतात. लक्षात घ्या, तुम्ही जे विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत. तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात, म्हणून हे वेळोवेळी सांगणं. आता जे प्रश्न नाहीत सापडत बिनधास्त विचारा. हा प्रश्न इष्टिका चित्ती या प्रकरणाशी संबंधित गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. आता या आकृतीला याच्यासाठी काढा लागलो की तुमच्या ह्या गोष्टी लक्षात याव्या. लक्ष द्या, एक ढोबळ मानानं आकृती काढतो, जशीच्या तशी अशी म्हणजे खूपच छान येईल असं काही नाही. ही एक इष्टिका चित्ती आहे. ही अशा पद्धतीची ही पेटी आहे लेकरांनो, लक्ष द्या. या पेटीची लांबी म्हणजे लेंथ, जिला आम्ही इंग्रजीमध्ये लेंथ म्हणतो, ब्रेथ जिला आम्ही रुंदी म्हणतो, आणि एक हाईट जिला आम्ही उंची म्हणतो. ही लांबी 12 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर आणि उंची 8 सेंटीमीटर आहे असं गणित म्हणते. हे तुम्हाला समजावं म्हणून सांगालो बरं का, म्हणजे मी मोठा आहे ना असा अजिबात प्रकार नाही. याला एक लांबी असते. लांबी असलेल्या ह्या 1, 2, 3 आणि 4 बाजू असतात. ही लांबी, याला लेंथ म्हणू, ही 12, ही सुद्धा 12, ही 12 आणि ही सुद्धा 12. ह्या सेंटीमीटर मध्ये हे सगळे माप. ही झाली लांबी. यातली रुंदी कोणती सर? तर ह्या रुंदी, हे बघा, ह्या अशा तिरकस असलेल्या ह्या 4 रेषा म्हणजे बाजू. कोणती? रुंदी असलेली बाजू. ही रुंदी आहे 10 सेंटीमीटर. इथं 10, इथं 10, इथं सुद्धा 10. हे सेंटीमीटर मध्ये माप आहे. इथं सुद्धा 10 सेंटीमीटर. हे ह्या बाजू आहेत. कोणत्या? सॉरी, रुंदी येतात. ही रुंदी असलेल्या ह्या बाजू लक्षात. 10, 10, हे 10, हे 10. म्हणजे लांबी असलेल्या 4 बाजू, रुंदी असलेल्या ह्या 4 बाजू. आता यातल्या उंची असलेल्या बाजू कोणत्या सर? ह्या उभ्या असलेल्या रेषा 1, 2, 3, 4. म्हणजे ही उंची 8 सेंटीमीटर, ही उंची बरोबर. त्याच्यानंतर ही उंची 8 सेंटीमीटर. ही उंची असलेली बाजू लक्षात घ्या 8 सेंटीमीटर. ही परत उंची असलेली बाजू 8 सेंटीमीटर. लक्षात आलं तुमच्या? ही उंची असलेली 1, 2, 3 आणि 4. म्हणजे अशा पद्धतीने जर विचार केला, लांबीच्या 4, रुंदीच्या 4 आणि उंचीच्या 4 अशा एकंदरीत 12 बाजू असतात या इष्टिका चित्तीला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 शिरोबिंदू असतात. जिथं 1, 2, 3 बाजू एकवटतात त्याला शिरोबिंदू असं म्हणतात. मग हे शिरोबिंदू असतात 8. 1, 2, इथं 3, 4, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे शिरोबिंदू असतात. कोणते सर? लक्ष द्या. हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, हे 7 आणि हे 8 शिरोबिंदू. 12 बाजू, 8 शिरोबिंदू. आणि या इष्टिका चित्तीला लेकरांनो 6 पुष्टे असतात. पुष्टे म्हणजे हे वरचा एक पुठ्ठा, झाकण, एक खालचा पुठ्ठा झाले 2, इकडचा एक 3, हे इकडचं त्याच्या विरुद्ध 4, हे इकडला 5 आणि या पलीकडला साईडचा हे दिसणारा 6 पुठ्ठे असतात. मग आम्हाला इथं विचारला की या इष्टिका चित्ती आकाराच्या पत्र्याच्या पेटीची लांबी, रुंदी, उंची 12, 10, 8 अनुक्रमे सेंटीमीटर आहे. त्या पेटीला बाहेरील संपूर्ण बाजून रंग द्यायचा. रंग देण्याचा दर 150 रुपये प्रति चौरस सेंटीमीटर असा असेल तर लागणारा खर्च किती? म्हणजे करायचं काय या गणितामध्ये?
हा मुख्य प्रश्न. या पेटीचं एकूण पृष्ठफळ काढायचं. पेटीचं एकूण काय काढायचं? पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ काढत असतानाच एक सूत्र आहे, 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक HL. इंग्रजीत लिहितो म्हणजे शॉर्टकट मध्ये बसते. L म्हणजे लेंथ लांबी, B म्हणजे ब्रेथ रुंदी, म्हणजे लांबी गुणिला रुंदी अधिक रुंदी गुणिला उंची अधिक उंची गुणिला लांबी, असा त्याचा अर्थ आहे. जे सूत्र आहे एकूण पृष्ठफळ काढण्याचे या इष्टिका चित्तीचं. इष्टिका चित्तीचं हे सूत्र मांडायचं कारण ही पेटी इष्टिका चित्ती आकाराची. असू द्या सर, पुढे चला. 2 लांबी 12, याला गुणिला B म्हणजे गुणिला 10 करा, रुंदी 10 आहे. B म्हणजे ब्रेथ अर्थात रुंदी. आता BH म्हणजे रुंदी गुणिला उंची, म्हणजे रुंदी गुणिला उंची किती आहे? 8. अधिक स्वरूपात उंची आणि लांबी. उंची हे 8, हाईट म्हणजे उंची, याला गुणिला L म्हणजे लेंथ, लेंथ म्हणजे लांबी. लांबी सॉरी किती आहे? 12. हे लांबी आहे 12 सॉरी. ह्या 4 लांबीच्या बाजू मांडल्या, हे 12 आहे लांबी. आता हे 2 कंसामध्ये 12 हे 20 10 8 80 अधिक 12 8 96. 2 ही बेरीज करायची. 120 आणि 80 200 होतात सर. परत 96. 2 कंसामध्ये बेरीज 296, याला गुणा म्हणजे 2 या 296 ला गुणिला. बेसक 12 2 हाताला 1 बेनव 18 आणि 1 19 हाताला 1 बेदोनी 4 आणि 5. हे 14 सेमी एकूण पृष्ठफळ प्राप्त झालं. त्या पेटीचं हे एकूण पृष्ठफळ प्राप्त झाला. आता लागणारा खर्च काढायचा. इथं लागणारा खर्च तो काढायचा कसा? तर हे जे पृष्ठफळ प्राप्त झालं 592, इथं खर्च आहे रंग देण्याचा 150 रुपये प्रति चौसेमी असा. हे एकूण चौसेमी आलं. एका चौसेमीचा खर्च 150 रुपये आहे, म्हणून 150 न गुणायचं. हे 0 अगोदर घेऊन ठेवू. 15 दोन्ही 30 0 हाचे आले 3, 15 9 35 80 आणि हाचे आले 3 म्हणजे 138. इथं 8 घ्या, हाचे आले 13, 15 5 75 आणि 13 75 आणि 10 85 आणि 3 88. 88,800 रुपये हा एकंदरीत त्या संपूर्ण बाजूनं पेटीला जर रंग मारायचा झाला तर 150 रुपये प्रति चौसेमी प्रमाणे लागणारा खर्च असेल 88,800 रुपये. अशा पद्धतीच्या लेकरांना असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल आणि तुम्ही खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, लक्षात घ्या. हे का सांगता नेहमी सर, लेकरांनो मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा जे आशेच्या किरणाच्या बळावर ध्येय मार्गावर चालत असताना जगाला प्रकाशित करण्यासाठी ब्रह्मसूर्य होऊ पाहतात. ज्यांच्याकडे शैक्षणिक संसाधनं, लक्षात घ्या, साहित्य किंवा नेहमीच्या या काही अपडेटची काही कमी आहे, आत्मविश्वासाची सोबत कमी आहे, अशा लेकरांपर्यंत मला पोहोचवा. मला त्यांना बळ देता येईल, ऊर्जा आत्मविश्वास त्यांच्या अंगी भरून त्यांना यशाला पात्र ठरवता येईल. त्यांची काया वाचा मनानं कणानं का होईना सेवा करता येईल, हा माझा भाव म्हणून हे नेहमीच सांग. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं म्हणून मी निमित्त म्हणून तुमच्या समोर उभा. लेकरांना माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली ग्रुपमध्ये दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात. या सर्वांना एकत्रित करण्यापाठीमागचं माझं माऊलीच्या कृपेनं धोरण असं की तुम्ही विविध जिल्ह्यातले म्हणजे विविध प्रश्नपत्रिका, अर्थातच विविध प्रश्नांचा सराव, आणि ग्रुपवर सराव असा तसा या चिल्लर चालर प्रश्नांचा सराव नाही होत. त्याच्यामध्ये असे काठिण्य पातळीचे चॅलेंजिंग प्रश्न असतात.
लक्षात घ्या. आणि या अवघड प्रश्नांना जेव्हा तुम्ही सोपा आयाम देता, सोपं करता, तेव्हा तुमच्या अंगामध्ये एक आत्मविश्वासाची ऊर्जा भरली जाते, जी यश मिळवण्याला पाचक रस म्हणून मूलभूत भूमिका बजावते. आणि हा यशाचा अनुभव आमचे ग्रुपमधले लेकरं, आम्हाला तो अनुभव यश संपादन केल्याचा प्राप्त होतोय याचं समाधान. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. दररोजच्या सरावामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल. हा विश्वास हे वचन. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरत नाही. इष्टिका चित्ती ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.